की आई वडिलाला विसरू नका. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज स्वतःच आहेत की ज्यांना कसल्याही प्रकारचा या परमार्थाचा गंध नव्हता. कुसुमताई पहिल्यापासून या ठिकाणी भजनामध्ये होत्या, परंतु पकवाज वादक या ठिकाणी महाराज भजनाला सुद्धा येत नव्हते. नंतर हळूहळू त्या ठिकाणी त्यांना त्याची सवय लागली आणि भजनामध्ये ते रममान झाले. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीची जा एक वेळ, मग तू अवघाची सुकर पोसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. हा अभंग आज सुद्धा भुसारी महाराज आमच्या कानामध्ये गुंजला जातो. ज्या ज्या वेळेस आम्ही इथं भजनाला यायचो होतं, कुठेच्या माडीवर भजनाला जायचो त्यावेळेस महाराजांच्या वडिलाचा हा पेटेंट अभंग होता. आणि आज खरोखर निश्चितच त्यांना सुद्धा वैकुंठामध्ये आनंद वाटत असेल की माझं पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खूप सुंदर अशा प्रकारच्या ठिकाणी महाराज आपण कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी आज गुंफलेला आहे. आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज जाधव यांच्या विनंतीला मान देऊन सगळेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि निश्चितच गणेश महाराज आपण पण दररोज या ठिकाणी आता सगळ्यांच्या वतीने, कारण महाराजांचं नेहमी आपल्याला आग्रहाचं हक्काचं या ठिकाणी बोलणं असतं आणि निश्चितच सगळेजण या ठिकाणी घोडके महाराज असतील, थोरबोले महाराज असतील, येऊन या ठिकाणी हा सेवा करण्याचं उजळलेले भाग्य. आता अवघी चिंता वाढली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडी याला, या पद्धतीने या ठिकाणी ही सगळे कार्यक्रम व्यवस्थित आणि सगळ्यांच्या सहकार्याने पार पडले जातील. आजचा या ठिकाणी हरिजागर आहे. शाहीर बाबा मठ संस्थान, अशोक महाराज आसलेकर, श्रीराम महाराजांचे ते गुरुबंधू आहेत आणि भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहे. सगळ्यांनी भजनाचा सुद्धा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. आजची मथुरा मावशी काळे यांची या ठिकाणी आजची अतिशय स्वादिष्ट रुचकर आणि आनंददायी वारकऱ्यांना दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे, ही या ठिकाणी संपन्न झालेली आहे. चहा पाणी नाश्ता नित्यनेमाप्रमाणे ज्या बाबी ठरलेल्या आहेत त्या पार पाडल्या जातील. विशेष एक बाब अशी सांगताय सचिन महाराजांची की ज्या मंदिरामध्ये आतापर्यंत छोटे मोठे कार्यक्रम होत होते तिथं भव्य दिव्य अशा प्रकारचा शनी जन्म उत्सवाच्या निमित्ताने खूप मोठा या ठिकाणी तिथं सुद्धा सप्ताह चालू आहे. एकंदर भागवत कथा करत करत शिवपुराण कथा या ठिकाणी ते करू लागलेले आहेत. म्हणजे मनुष्य हा जन्मभर विद्यार्थी असतो आणि शिकण्याची जी त्याची लालसा असते ती वृद्धिगत झाली पाहिजे. म्हणून महाराज आपल्या या शिवकथेमधून सुद्धा आपल्याला जे उद्बोधन करतात, जे मार्गदर्शन करतात, त्या शिवकथेचा सुद्धा सगळ्या भाविक भक्तांनी जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ घ्यावा. उद्याचे कीर्तनकार आहेत ज्ञानेश्वर माऊली संस्थान श्री क्षेत्र महादेव महाराज चाकरवाडीकर. 21व्या शतकातील महान विभूती संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय, मज राम नाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि या ठिकाणी त्या महान अशा प्रकारच्या विभूतीच्या कीर्तनाचा सुद्धा उद्याच्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यायचा आहे. हरिभक्तीपरायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे या ठिकाणी रात्री ठीक 8 ते 10 या काळामध्ये सुश्राव्य अशा प्रकारची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. उद्याचे अन्नदाते आहेत सन्माननीय आकाशजी काटकर आणि मला वाटतं संध्याकाळचे अन्नदाते आहेत सौ महानंदाबाई पाचंगरे, दुपारचे पाचंगरे आणि रुक्मिणीबाई जाधव. आणि संध्याकाळचे अन्नदाते आहेत रुक्मिणीबाई जाधव. उद्याचा या ठिकाणी हरिजागर आपल्याच मुरलीधर मठाचा सार्वजनिक हरिजागर सुद्धा होईल. जितके जास्तीत जास्त या ठिकाणी आपण इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढेल. महाराजांचं पुन्हा एकदा आपण सगळेजण टाळ्या वाजून अभिनंदन आणि कौतुक करून आपल्या कुटुंबातील आहे. एक पाऊल जर प्रगतीचं पुढे टाकलं. नमीला गणपती माऊली सारजा आजचा आपला महाराज खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपण सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी संपन्न केलेली आहे.